रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मी पण मजेत. आज ना आमची गाडी आलेली होती. 8 दिवस झाले घरी नव्हती, काम चालू होतं तिचं. आणि आजचा जो फराळाचं होतं ना, ते आईंनी बनवून घेतलं होतं, कारण की वर्षी पण भरपूर कामं असतात. ते म्हटलं मी करते आणि तुम्ही साबुदाणा आणि भगर वगैरे बनवून घ्या. तर त्यांनी ते रताळे पण वाफवून घेतले होते. त्याच्या मस्त अशा चकल्या तुपामध्ये आणि गुळाचं पाणी करून त्या मस्त छान परतून घेतल्या होत्या. तोपर्यंत इकडे माझं पण सर्व आवरलं गेलं होतं. मी बाहेरची तुळशीची पूजा वगैरे करून घेतली, उंबरठ्याची पूजा करून घेतली आणि इकडे आईंनी मस्त छान घरातली देवांची पूजा करून घेतली. देवांची पूजा करून झाल्यावर त्यांनी विठ्ठल मूर्तीची पण पूजा करून घेतली. जे अगोदर मा करायचे आणि आता आईंनी केली होती. आणि आज जागृतीला सुट्टी आहे म्हणून इशू जागृती दोघं पण मस्ती करत होते आणि जेवढं मी आवरून ठेवलेलं तेवढा सगळा पसारा करून ठेवला होता. इकडे छान अशी पूजा करून घेतली आणि दीदीने पण पूजा करून घेतली, आरती करून घेतली. तसं सांगावं नाही लागत, जागृतीला सगळं व्यवस्थित करून घेते. आणि त्याच्यानंतर आईने मस्त इकडे साबुदाणा वगैरे छान परतवून घेतलं आणि फराळाचं पूर्ण तयार करून घेतलं. ह्या मिरच्या बाकीच्या तळून खाण्याकरता होत्या म्हणून एवढ्या मिरच्या टाकल्या होत्या. उपवासाच्या दिवशी तुम्ही कितीही खा, पण मन समाधान कधी होत नाही, कारण की आपल्याला पोळी भाजीची सवय झालेली असते. प्रत्येकाचंच आहे तसं. तुम्ही किती पदार्थ बनवा पण ते काही जात नाही. मग ते म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट खाशी ही मन बरोबर आहे. इकडे आईंचं फराळाचं बनवून झालं होतं भगर, आमटी, साबुदाणा साबुदाणा आणि वाफवलेल्या रताळाची चकल्या असं बनवून झालं. आणि इकडे जागृतीचं चालू होतं, पातळ घालून दे मम्मी, पातळ घालून दे मम्मी. सगळ्यांनी पातळ घातलं, मलाच घालून दिलं नाही. तर इकडे तिला पातळ घालून देत होती. इकडे विठ्ठलाला नैवेद्य दाखवला आणि आमचा इशूनं तिथे जाऊन बसला. म्हटलं चला विठ्ठल आले म्हटलं आपल्या घरी. मला पण काही शूट करायचं होतं, मी याच्यासाठीच बांगड्या सिलेक्ट करत होती, पण शूट काही केलं आणि म्हणून काही व्हिडिओ दाखवत नाही. इकडे नंतर पाक तयार करून घेतला, कारण शेंगदाण्याचे लाडू करायचे होते मला. एवढ्यातच एकदम जोराचा पाऊस सुरू झाला आणि मी इकडे लाडू करायला घेतले. इशू जागृतीची जशी तयारी करून दिली ते पण, कारण त्यांना जायचं होतं पालखीमध्ये. शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकला आहे, तो नक्कीच जाऊन बघा. त्यानंतर संध्याकाळच्या फराळाला करायला घेतलं आणि फराळात बनवले होते साबुदाणा वडे आणि बटाट्याच्या मिरच्या.
असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.